लग्नाची पेढी या मालिकेच्या 5 डिसेंबरच्या भागामध्ये राघव सांगत असतो, फक्त विनूची इच्छा होती म्हणून मी सावीला राखी बांधू दिली. यावरती रुक्मिणी म्हणते, फक्त म्हणजे विनूला बरं करण्यासाठी फक्त डॉक्टरबाई इकडे आल्या. फक्त डॉक्टरबाईंची मुलगी त्यांच्याशिवाय राहू शकत नाही म्हणून फक्त त्यांची मुलगी इकडे आली. त्यानंतर फक्त डॉक्टरबाईंना इथे राहण्याची सोय व्हावी म्हणून त्यांना ह्या घरात ठेवण्यात आलं. फक्त आश्रमाला नाटक करायचं होतं म्हणून तू राम झालास आणि फक्त मधूचा पाय फ्रॅक्चर झाला म्हणून ती सीता झाली. असं फक्त करत तू पुढेपर्यंत खूप पोचायला लागल्यास राघव म्हणतो, तू असा चुकीचा विचार करू नको काकू. माझ्या मनामध्ये असं काहीही नाही आहे. ऐन वेळेला मधूचा पाय फ्रॅक्चर झाला त्यामुळे आपल्याकडे काय पर्याय होता. मी सुद्धा ऐन वेळेला त्यांना नकार द्यायला हवा होता का. रुक्मिणी म्हणते, हो नकार द्यायचा होता. राजश्री म्हणते, हे बघ तू काम केलंस त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही आहे, पण मला असं वाटतंय हे सावीला राखी वगैरे बांधायला देणं हे चुकीचं आहे. म्हणजे यावर्षी त्याने हट्ट केला म्हणून तू राखी बांधू दिलीस, पुढल्या वर्षी ती दहीगावला जाईल, मग पुढल्या वर्षी पण त्याने हट्ट केला तर काय तू त्याला दहीगावला घेऊन जाणार आहेस का. राघव म्हणतो, असं काही होणार नाही. राजश्री म्हणते, नाही, यावरती आता एकच उपाय आहे. म्हणजे विनूला आपली बहीण किंवा भाऊ असं हवे पाहिजे ना, तर तुम्ही दोघांनी त्याच्यासाठी बहीण किंवा भाऊ याचं प्लॅनिंग करा. तुम्ही बाळाचा विचार करा जेणेकरून विनूचं मन इकडेच रमेल. आणि सिंधू हे सगळं ऐकते. तिला खूप वाईट वाटतं. रडतच सिंधू आपल्या रूममध्ये जाते. राजश्रीने राणी आणि राघव यांना बाळाचा विचार करायला सांगितलेला असतो. राघव याच्यावरती काहीही उत्तर देत नाही आणि तिकडून निघून जातो. सिंधू सुद्धा निघून जाते. रुक्मिणी म्हणते, हो हेच बरोबर आहे राणी, तुम्ही दोघांनी विचार करा. आता मात्र इकडे राघवला यांच्यासमोर काहीही बोलायचं नसतं की आमचं लग्न हे फक्त जगासाठी आहे, पण तो काहीच बोलत नाही. पण सिंधू गैरसमज करून घेते आणि तिकडून निघून जाते. सिंधू रूममध्ये येते आणि रडत असते. तोपर्यंत सावीला जाग येते आणि म्हणते, आई तू का बरं रडत आहेस. त्यावरती सिंधू म्हणते, काही नाही बाळा, तू झोप बरं. तितक्यात आता इकडे सिंधूला तिच्या मित्राचा कॉल येतो. सिंधू मंगेशचा कॉल उचलते आणि त्यावेळेला मंगेश म्हणतो, सिंधू काय झालं, तू काय रडते आहेस. सिंधू म्हणते, काही नाही, आप्पांची आठवण आली. पण मंगेशला माहिती असतं की आप्पांची आठवण नाही तर काहीतरी घडलंय. मंगेश म्हणतो, बोल ना सिंधू, काय झालंय. सिंधू म्हणते, मंगेश आत्ता मला काही बोलायचं नाही, आपण नंतर बोलूया का. आणि ती फोन ठेवते. पण मंगेश समजतो काहीतरी असं घटना घडले ज्यामुळे सिंधूला वाईट वाटतंय. मग सावी सांगते, आई सांग ना काय झालं, तू का रडते आहेस. मी न पोलीस काकांना बोलवून आणू का. पोलीस काका बघतील तुला काय झालंय ते. यावरती आता इकडे सिंधू म्हणते, हे बघ बाळा, पोलीस काकांना इतक्या रात्रीचं बोलवायला तू काही जाऊ नकोस. हे बघ मला काही नाही झालंय, मी होईन ठीक. असं म्हणत सिंधू सावीला शांत करते. तोपर्यंत इकडे आता राणी विचार करत असते की आज काकूंनी आणि आईंनी जे सांगितलंय त्याचा राघव विचार करतील तर खूप चांगलं आहे. म्हणजे ज्या कामासाठी मी इतके वर्ष वाट पाहिली किंवा राघवच्या बाळाची आई होण्यासाठी इतके वर्ष पाहिली ते स्वप्न माझं सत्यात उतरतंय. आणि तिला पहिल्यापासून राघवची भेट, राघववरती केलेलं प्रेम, या सगळ्या गोष्टी आठवत ती आता राघवची वाट पाहत असते. तोपर्यंत तिकडे सिंधू येते आणि सिंधूने हातामध्ये विनूला उचलून आणलेलं असतं आणि ती म्हणते, तो बोलता बोलता तिकडे झोपला. असं म्हणत ती आता विनूला त्या खोलीमध्ये ठेवते. त्यानंतर आता मात्र सिंधू म्हणते, काही नाही, तिकडे बोला आला आणि झोपला. आणि सिंधू निघून गेल्यावरती मग राघव येतो. राघव आणि सिंधू हे दोघं जण एकमेकाला क्रॉस होतात, एकमेकाकडे पाहत मग राघव आत निघून जातो. राघव ज्या वेळेला आत जातो त्यावेळेला राणी म्हणते, राघव मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. म्हणजे आज काकूंनी आणि आईंनी जो विषय काढला तो. असं म्हणत ती आता प्रेमाचं पुढे काय करायचं, बाळाचं पुढे काय करायचं हे बोलत असताना राघव म्हणतो, इग्नोर कर, डोंट वरी. म्हणजे मी त्या जास्त मनावरती घेत नाही आहे, कारण आपल्याला माहिती आहे ना की आपण फक्त जगासाठी नवरा बायको आहोत. आपण लग्न हे फक्त जगाला दाखवण्यासाठी केलंय, विनूला आपल्या इथे कस्टडी घेण्यासाठी केलंय. त्यामुळे या गोष्टीचा विचार करू नको, जस्ट इग्नोर इट. आणि हे बघ, आपण ना कोणाला काही एक्सप्लेनेशन द्यायचं नाही. आत्ता सध्या घरामधलं वातावरण तापलंय म्हणून मी काही बोललो नाही, पण आपण ही गोष्ट सोडून देऊया. राणी विचार करते, मी काय विचार करत होते आणि राघव तर हे सगळं मला इग्नोर करायला सांगतोय. राणीचा प्लॅन इथेच फ्लॉप झालेला असतो. तोपर्यंत इकडे आता राघवला सिंधूसोबतच्या आठवणी आठवत असतात. तो सिंधूला सांगत असतो रामायणामध्ये की तुझ्याशिवाय एक दिवस एक रात्र माझा असा गेला नाही की तुझी आठवण आली नाही. आणि तीच खरी राघवची खरी परिस्थिती असते. राघवला सिंधू सोडून गेल्यापासून प्रत्येक रात्र ही अशी भयान वाटत असते. राघवला झोप येत नाही आणि तो उठून बाहेर येतो. त्याच वेळेला सिंधूची पण अवस्था तीच असते. सिंधू सुद्धा आता अस्वस्थ असते आणि ती हॉलमध्ये येते आणि राघवला पाहते. राघवला पाहिल्यावर ती सिंधू अचानकपणे बोलते, राघव मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. राघव म्हणतो, सिंधू मला पण तुझ्याशी काहीतरी बोलायचं
नाही. सिंधू म्हणते पहिले मी सांगते. राघव म्हणतो नाही, पहिले मी सांगणार. असं म्हणत दोघं जण एकमेकांच्या समोर येत अचानकपणे नॉर्मल बोलायला लागतात. कारण त्या क्षणाला भावूक झालेल्या दोघांना सुद्धा आपल्या प्रेमाची जाणीव झालेली असते की आपण कितीही लांब राहिलो तरी एकमेकांपासून लांब काही जाऊ शकत नाही. सिंधू म्हणते पहिले मी बोलू. राघव पहिले मी बोलू. याच्यावरती राघव म्हणतो सिंधू आय लव्ह यू. आता राघवने आय लव्ह यू म्हटल्यावरती सिंधू चक्क लाजते. म्हणजे ज्या सिंधूला राग येत होता किंवा जी सिंधू राघवला माफ करायला तयार नव्हती, त्या सिंधूला राग न येता ती चक्क लाजते आणि म्हणते राघव खरंच माझं पण तुमच्यावरती खूप प्रेम आहे. राघव म्हणतो मी खूप मोठ्या चुका केल्या. ज्या वेळेला मी माझ्या तत्वांना, माझ्या सगळ्या तत्वांना तुझ्यापेक्षा प्रेमापेक्षा जास्त मोठं केलं तेव्हाच मी खूप मोठी चूक केली. सिंधू म्हणते तुम्ही एकटा मीच नाही तर मी सुद्धा चूक केली आहे. ज्या वेळेला मी माझा स्वाभिमान तुमच्या प्रेमाच्या वरती ठेवला ती माझी महत्त्वाची चूक झाली. पण ही चूक मला सुधारायची आहे. राघव मला ही चूक सुधारायची आहे. असं म्हणत असताना राघव म्हणतो हो सिंधू मला पण ही चूक सुधारायची आहे. सिंधू मला तुला एकच विचारायचं आहे, मी आयुष्यामध्ये जी चूक केली ती चूक माफ करून तू माझ्याशी पुन्हा लग्न करशील का? विल यू मॅरी मी? असं म्हणत आता इकडे राघव सिंधूच्या जवळ येतो. सिंधू मानेनेच होकार देते. दोघं जण एकमेकांकडे पाहतच बसतात. अचानकपणे दोघांना आपल्या चुकांची जाणीव झालेली असते. ॲक्च्युली दोघांचं प्रेम एकमेकांवरती अतूट असतं. हे प्रेम आपल्याला दरवेळेला दिसत असतं, पण राघवची तत्व, राघवची प्रिन्सिपल्स आणि सिंधूचा स्वाभिमान हे दोघं एकमेकांच्या आड आल्यामुळे प्रेमाच्या पुढे या सगळ्याची जीत झालेली असते आणि त्यामुळे दोघांची ही अवस्था असते. पण दोघांना आपली चूक समजल्यामुळे दोघं जण एकमेकांच्या जवळ येत जवळजवळ राघव आता आपलं लग्न झाले हे विसरूनच सिंधूसोबत पुन्हा लग्नाचं मागणी घालत असतो आणि सिंधू सुद्धा याला होकार देत असते. हे सगळं जुळून आल्यामुळे आता मात्र दोघं जण खूप खुश असतात. इतकंच नाही तर राघव सिंधूला आपल्या मिठीत सुद्धा घेतो. सिंधू हसून राघवच्या मिठीत जाते. दोघं जण एकमेकाच्या मिठीमध्ये खूप खुश असतात. अखेर सिंधू आणि राघवमधला दुरावा मिटलेला असतो आणि दोघं जण एकमेकांच्या मिठीत असतात. अचानकपणे नियतीने हे सगळं घडवून आणलंय असं वाटेपर्यंतच आपल्या सगळ्यांना दाखवलं जातं की हे सगळं मधूचं स्वप्न आहे. मधू स्वप्नातून एकदम खाडकन उठते आणि विचार करते काय हे स्वप्न पाहिलं मी? म्हणजे हे स्वप्न पाहिलं हे सत्य होईल का? आणि ती मोबाईल काढते, टायमिंग बघते आणि टायमिंग बघितलं असता तिला समजतं की याच्यामध्ये तर रात्रीची वेळ आहे. म्हणजे रात्रीची स्वप्न नाही खरी होत, सकाळची स्वप्न खरी होतात असा विचार करत मधू आता निमूटपणे झोपी जाते. कारण तिला राघवला राजश्री आणि रुक्मिणीने सांगितलेलं बाळासाठीचे प्रयत्न करेल असं वाटलेलं असतं. पण राघवने अचानकपणे इग्नोर करत किंवा हे सगळं होणारच नाही असं सांगितल्यामुळे मधूला वाटतं की अजूनही राघव हा सिंधूच्याच प्रेमात आहे आणि तेच सत्य असतं. तोपर्यंत सकाळी सिंधू लवकरच उठते कारण तिचं किचनचं टायमिंग 5:30 ते 6:30 असतं. 5ला उठून अंघोळ आटपून तुळशीची पूजा करत असताना पहाटे 5 वाजता दार वाजतं. सिंधू विचार करते इतक्या रात्री कोण आलं असेल? म्हणजे इतक्या रात्री कोण येत असेल या घरामध्ये? आणि म्हणून सिंधू दार उघडायला जाते. दार उघडायला सिंधू गेल्यावरती तिला एक खूप मोठा आता धक्काच बसतो. कारण दारामध्ये दुसरं तिसरं कोणी नसून मंगेश गावावरून आलेला असतो. सिंधू म्हणते मंगेश तू? यावरती मंगेश म्हणतो हो, काल तुझा आवाज मी ऐकला, मला तुझी चिंता वाटायला लागली, काहीतरी गडबड आहे हे माझ्या लक्षात आलं म्हणून मी इकडे आलोय सिंधू. सिंधू म्हणते मंगेश असं काही नाहीये. मंगेश म्हणतो अगं पण तुझा आवाज माझ्या लक्षात आला ना. सिंधू विचार करते जर याला मी घरात घेतलं तर रत्नपारख्यांना आवडणार नाही, पण हा इतक्या लांबून आलाय आणि ह्याला इतक्या लांबून येऊन मी परत पाठवणं हे पण चुकीचं आहे. सिंधूची मनस्थिती द्विधा होते कारण रत्नपारख्यांना हा जर घरात दिसला तर त्यांना ते आवडणार नाही आणि ह्याला घरात न घेणं हे मला पटत नाही. अखेर सिंधू मंगेशला आपल्या रूममध्ये घेऊन जाते आणि त्यानंतर ती मंगेशला थोडा वेळ गप्पा मारत बसते आणि नंतर मंगेश जाण्यासाठी निघणारच असतो. तोपर्यंत इकडे सगळे रत्नपारखी उठलेले असतात. रत्नपारखी उठून त्यांचा ब्रेकफास्ट वगैरे चालू असतो. नेमका त्याच वेळेला मंगेश सिंधूच्या रूममधून बाहेर पडतो आणि जायला निघतो. रत्नाकर मंगेशला पाहतो आणि ए कोण आहेस तू? तू इकडे का आलेला आहेस? आमच्या घरात न सांगता कसा काय घुसलास? मग ऋतुराज येतो, मंगेशचा हात पकडतो. चोर आहेस का तू? आमच्या घरामध्ये आमच्या परवानगीशिवाय येतोसच कसा? मग सगळेच जण तिकडे जमतात. रत्नपारखी मंगेशला चोर समजतात. कोण आहेस? मंगेश काही सांगायला तयार नसतो. मग राघव पण येतो आणि तिकडून आता सिंधू पण येते. सिंधू म्हणते 1 मिनिट, तो माझा मित्र आहे, त्याला जेव्हा जेव्हा आमची आठवण येईल, आम्हाला भेटावंसं वाटेल तेव्हा तो इकडे येऊ शकतो. रुक्मिणी म्हणते तू नियम मोडलेला आहेस. हा नियम नाहीये. या घरामध्ये तुम्हा दोघींशिवाय दुसरं कोणाला मी यायला परवानगी दिलेली नाहीये. राघव
तू काय बघतोयस, याला आत्ताच्या आत्ता अरेस्ट कर आणि पोलीस स्टेशनला जेलमध्ये टाक. राघव ऑलरेडी चिडलेला असतो, त्याला मंगेशबद्दल ऑलरेडी राग असतो, कारण त्याला वाटत असतं की सिंधूच्या आयुष्यामध्ये मंगेशचं स्थान आपल्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे राघवने लग्न केलं तरी चालेल, पण सिंधूच्या आयुष्यामध्ये दुसरं कोणी नको, असा मात्र असा मेल इगो सांगत असतो. राघव म्हणतो, बरोबर आहे काकू, याला मला अरेस्ट करायलाच पाहिजे. सिंधूला पण धक्का बसतो राघवच्या विचित्र वागण्याचा. या सगळ्यातून राघवचं सिंधूबद्दलचं प्रेम आपल्याला दिसून येत असतं.